लग्नाची तारीख जशी जवळ येत चालली तशी आमची शॉपिंगची घाई पण वाढत चालली. आज आम्ही आलो होतो दादरला शॉपिंग करायला, प्रणवच्या लग्नाची शॉपिंग करायला आलेलो आहोत. आणि इथे बघा ह्यामध्येच कुठेतरी थांबलो. कपडे खरेदी करायला आलात ना? हां, चिंचा आवळे बघून माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. मी पण थोडंसं घेतलंच चव घेऊन, पण ह्यांचं बघा मध्येच थांबले आणि हे सगळं खायला सुरुवात केली बाबा ह्यांनी. सांग कोणाची शॉपिंग करते? प्रणवच्या लग्नाची शॉपिंग चालू आहे. बोल प्रणव कोण आहे? आता शॉपिंग करताना मजा येते काय? खूप मजा येते शॉपिंग करताना. शॉपिंग तर काय अजून केली नाही, नुसतं फिरतोय आम्ही बोलतो. या दुकानातून त्या दुकानात फिरतोय आहे ना? बोलून चला बोलून फायनली दुकान एक सापडलं जिथे आम्हाला खूप छान सुंदर आणि आम्हाला मनपसंतीच्या साड्या मिळाल्या. बसता म्हटलं लग्नाचा की हे असंच चालायचं आणि त्यात बायकांची शॉपिंग म्हटलं की आणखीनच, म्हणजे आम्हाला अगदी निरखून पारखून सगळ्या गोष्टी हव्या असतात. दुकानदारांच्या डोक्याला हातच लागलेला. त्यानंतर आम्ही गेलो पुरुषांची पण तयारी करायला, कारण त्यांना सोडून चालणार कसं. मानपानाच्या गोष्टी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या, एकाला घ्यायचं एकाला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा शर्ट पीस पॅन्ट पीस असं करून आमची ही इतके 7 ते 8 पिशव्या तयार झाल्यात आणि आम्ही एका दुकानाच्या बाहेर ठेवल्यात. दादरमधल्या पैठणीमध्ये खूप सुंदरच आम्हाला साड्या मिळाल्या, म्हणजे आमच्या रिजनेबल प्राईसमध्ये. त्यानंतर ताईला जायचं होते सगळ्या गोष्टी घेऊन ठाण्याला. ती गेली होती टॅक्सी शोधायला, तोपर्यंत आम्ही वेटिंग करत होतो. टॅक्सी मिळाली पण तिची अख्खी टॅक्सी कपड्याच्या पिशव्याने भरली. आम्हाला बसायला जागाच राहिली नाही. त्यामुळे त्या दोघीच जणी बसल्या आणि आम्ही त्यांना टाटा बाय बाय करू. आज आम्ही प्रणवचा बस्ता म्हणजे लग्नाचा बस्ता डन केलेला आहे. असं करून खूप मजा आली. मला पण लग्नाची शॉपिंग करायला. बाय.